काय कावे कैलासाच्या गजरात गडिंग्लजमध्ये महात्मा बसवेश्वर प्रतिमेची मिरवणूक। चित्ररथामध्ये 12व्या शतकातील महात्मा बसवेश्वर यांचा साकारण्यात आला मनमोहक असा सजीव देखावा। बेलबागेत झाला अन्नदासोह कार्यक्रम। गडिंग्लज शहर आणि परिसरात महात्मा बसवेश्वर जयंती अमाप उत्साहात साजरी करण्यात आली। काय कवे कैलासाच्या गजरात मिरवणूक पार पडली। मिरवणूक आणि महाप्रसाद निडसोशी मठाचे उत्तराधिकारी श्री निजलिंग देवरू स्वामीजी, नूलमठाचे श्री गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी आणि बेलबाग गडिंग्लजचे महंत सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडले। सकाळी महादेव मंदिर आणि बसवेश्वर चौक इथं बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। महादेव मंदिर इथं वचन स्पर्धा घेण्यात आली। चित्रकला स्पर्धा आणि वचन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। दुपारी महादेव मंदिर इथं जन्मोत्सव पार पडला। सायंकाळी 5 वाजता महादेव मंदिर येथून स्वामीजींच्या उपस्थितीत बसव ज्योतीचं स्वागत करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली। शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढली गेली। स्वामीजींच्या हस्ते महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले। त्याचबरोबर शहरातील विविध संघटना आणि मान्यवरांनी पुतळ्यास वंदन करून अभिवादन केले। चित्ररथामध्ये 12व्या शतकातील महात्मा बसवेश्वर यांचा मनमोहक असा सजीव देखावा साकारण्यात आला होता। बैलजोडी, विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि विविध वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीची सांगता बेलबाग इथं झाली। बेलबाग इथं अन्नदासोह अर्थात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। दिवसभर विविध कार्यक्रमासाठी समाज बांधवांसह गडिंग्लजकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। कार्यक्रमासाठी विविध संस्था आणि संघटनांचे सहकार्य लाभलं। सर्व कार्यक्रमांचे आयोजन वीरशैव समाज सेवा मंडळ, बसवेश्वर जयंती उत्सव समिती आणि GLC ग्रुप, श्री जडिय सिद्धेश्वर महिला भजनी मंडळ आणि विश्वस्त मंडळ यांनी केलं होतं।